मुलाखतीचा हेतू काय असतो? यूपीएससीची मुलाखत 300 गुणांची, एमपीएससीची मुलाखत 100 गुणांची. पूर्व परीक्षेत तुमची माहितीवरचं प्रभुत्व, कमांड ओव्हर इन्फॉर्मेशन, याची परीक्षा होऊन गेली. त्या इन्फॉर्मेशनचं तुम्हाला इंटरप्रिटेशन करता येतं का, अन्वयार्थ लावता येतो का, ती माहिती नीट मांडता येते का, म्हणून साम्यभेद, तुलना, आपलं मत सांगा इत्यादी, हे आलं मुख्य परीक्षा. आता मुलाखत ती तुमच्या माहितीची पण परीक्षा नाही, तुमच्या ज्ञानाची पण परीक्षा नाही. मुलाखत ही तुमची परीक्षा आहे, व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. तेच नाव आहे खरं म्हणजे मुलाखत. आपण बोली शब्द वापरतो. परीक्षेच्या ह्या टप्प्याचं प्रत्यक्ष नाव आहे पर्सनॅलिटी टेस्ट, व्यक्तिमत्वाची चाचणी. हा मूळ हेतू आहे की बाबा ज्यांनी आतापर्यंत हे टप्पे पार केले, ठीक आहे, आम्हाला कळलं की उद्या प्रशासन हाताळताना समोर जो डेटा येणार आहे, इन्फॉर्मेशन, ती याला बरोबर कळणार आहे. नुसती ती कळून चालत नाही प्रशासन चालवायला. ती इन्फॉर्मेशन मांडायची कशी, ऑर्गनाइज कशी करायची, अर्थ कसा लावायचा कळावं लागतं. पण आता तेही नुसतं चालते. शेवटी तो हा कोण आहे, हा कसा आहे, हा उठतो कसा, बसतो कसा, आत्मविश्वास कसा आहे, उत्तर कशी देतो, नाही आली तर गडबडतो का, दबावाच्या परिस्थितीखाली ढासळतो का, कसा हाताळतो, व्यक्तिमत्वच पाहिजे. हाच मुलाखतीचा हेतू. तो हेतू लक्षात घेऊन असलेली रचना आहे. 5 जणांचा अर्धवर्तुळाकार पॅनेल, त्यांच्या समोर टेबल, समोर हाताची एक खुर्ची, हॉलमध्ये समोर तुम्ही. सुमारे 25 ते 35 मिनिटं आणि सुमारे 30 ते 40 त्याच्यात प्रश्न येतात. ही रचना. यूपीएससीचे गुण 300, एमपीएससीला 100. गुणांवर जाऊ नका. यूपीएससीची एकूण परीक्षा 2300 आणि एमपीएससी एकूण परीक्षा 900. गुणांचा जो रेशो आहे, प्रमाण, त्यावर जाऊ नका. जेव्हा समान गुण मिळतात तेव्हा ज्याला मुलाखतीत जास्ती गुण आहेत त्याला वरचा नंबर दिला जातो. आता हा शेवटचा टप्पा म्हणजे हा स्प्रिंट आहे. यात जो आघाडी घेईल तो फायनल यश मिळवणार. त्यामुळे पूर्ण फोकस ठेवूनच मुलाखतीची तयारी आणि प्रत्यक्ष मुलाखत देणे हे घडायला हवे. 4 टप्प्यांमध्ये मी म्हणेन की मुलाखतीचं चिंतन करा. डिझाईन जे आहे मुलाखतीचं डोळ्यासमोर आणायचं, हे मुलाखतीचे असावे 4 टप्पे. पहिल्या टप्प्याला मी दिलेलं नाव आहे इंट्रोडक्टरी, प्रस्तावनात्मक. हॉलमध्ये आलात, बसलात, पहिलं काही प्लेझंट्रीज म्हणतात. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, प्लीज सिट डाऊन, कसा. याला मी मनात साधारण डोळ्यासमोर ठेवते की ही सुमारे 3 मिनिटं. त्यानंतरचा आहे प्रारंभ. खऱ्या अर्थाने मुलाखत प्रारंभ होते. कुस्तीच्या भाषेत बोलायचं तर दोन्ही कुस्तीगीर नमस्कार करून आखाड्यात येतात. लाईक इंट्रोडक्टरी. पंच दोघांचा शेकहँड घडवून आणतो किंवा ते शब्दून ठोकत असतात वगैरे वगैरे. मग चालू ते खडाखडी भिडतात. तो दुसरा टप्पा आहे, प्रारंभ. तिसरा आणि तो खरा आशय, वेळेचे प्रारंभ सुद्धा अनदर 5 मिनिट्स. पहिल्या इंट्रोडक्टरीच्या नंतरच्या अनदर अबाउट 5 मिनिट्स. मग चालू होतो मुलाखतीचा खरा आशय. तो सुमारे 20 ते 25 मिनिटं. म्हणजे प्रश्नांचा फ्लो, तुमच्याही उत्तरांचा फ्लो. पहिल्या 3 ते 5 मिनिटातली तुमची उत्तरं संक्षिप्त. मग जसा टोन सेट झाला, पिचवर तुम्हीही सेट झाला, आता येणाऱ्या प्रश्नांची थोडी दीर्घ, थोडी एक्सप्लेनेटरी उत्तरं चालतील, पण कोअर कंटेंट पार्ट 3 आणि देन पार्ट 4. तुम्हाला जाणवतं की पॅनेलनी समिंग अप चालू केले, आवर्त घेणं चालू केले. ठीक आहे, पॅनेलनी त्यांचं काय काढायचं तो निष्कर्ष. त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये, नजरेमध्ये, प्रश्नांमध्ये, व्हॉइस, सुरात कळणं चालू होतं की ते शेवटाकडे येऊ इच्छितात, समारोपाकडे येऊ इच्छितात. 4 टप्पे. तुम्हाला तुमची मुलाखत हे 4 टप्पे डोळ्यासमोर ठेवून डिझाईन, प्रॅक्टिस, मुख्य म्हणजे स्किलफुली उत्तरं दिली तर तुमच्या स्ट्रॉंग पॉइंट्सवर मुलाखत आपोआप वळेल अशा रीतीने तुम्ही मुलाखत मॅनिप्युलेट म्हणजे गाईड करू शकता. ते पुढे 4 टप्पे सांगते त्यातले. पण मुलाखतीचा त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आशय, कोणी मला म्हटलं एका ओळीत सांगा मुलाखत कशी देऊ. यूपीएससी एमपीएससीची असो, कॉर्पोरेट सेक्टर मधली असो,
किंवा तुम्हाला बिझनेसमन व्हायचं आणि त्यासाठी तुम्ही एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला आणि बँकेचं बोर्ड ऑफ डायरेक्टर तुमची मुलाखत देणार, एनिथिंग आयुष्यात कुठेही देण्याची मुलाखत, तर एक ओळीचा आणि बेस्ट रामबाण उपाय, सगळ्यात कोर कंटेंट, त्याची एक ओळ म्हणजे बी युअर ओन नॅचरल सेल्फ. जे खोटं व्हायला जाऊ नका, जसे नाही आहात तसं व्हायला जाऊ नका. मुलाखत कशी द्यावी आणि आयुष्य कसं जगावं हा चाणक्य मंडलपणा आला. जे तुम्ही नाही आहात ते व्हायला जाऊ नका, दुसऱ्याकडे पाहून ठरवू नका, तिसऱ्याने सांगितलं म्हणून ठरवू नका. जे आहात तेच व्हा. बी युअर ओन नॅचरल सेल्फ. बट इन ऑर्डर टू बी your own natural self, you have to understand what is your natural self. मला तुम्हाला सराव आहे म्हणा, खेळाडू असल्यामुळे सुचणाऱ्या उपमा. नॅटवेस्ट सिरीजच्या फायनलला इंग्लंडने 327 रन केल्या म्हणजे करू दिले. त्यांनी आपली बॉलिंग कुत्र्यासारखी मारली. सोडून द्यायची का मॅच? हाय खायची का? असं व्हायचं का? शक्य नाही. आता 50 ओव्हरमध्ये 327 रन करणं शक्य नाही. रन कंट्रोल करणं सोपं असतं. सेट द टार्गेट आता शक्य नाही. अशा वेळेला मधल्या वेळामध्ये ड्रेसिंग रूम मध्ये चर्चा चालू असेल आणि चांगला कॅप्टन, चांगले खेळाडू, चांगला कोच असला तर ते काय म्हणतील की मॅच जिंकता येईल का? येस, डेफिनेटली जिंकता येईल. का? ऍटिट्यूडचाच प्रश्न आहे. मुळात मॅच खेळायची तर ते जिंकण्यासाठीच खेळायची. प्ले टू विन आणि नेव्हर गिव्ह अप. कुठलीही मॅच क्रिकेट पासून जीवनापर्यंतची शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची रन स्कोअर होत नाही तोपर्यंत आपण हारलेलो नसतो. आपण केव्हा हारतो? एक ओळीचं वर्णन आहे. यू आर नॉट डिफिटेड अंटिल यू से यू आर डिफिटेड. जेव्हा आपणच पराभव स्वीकारतो की आता मी हारलो, तो शेवटचा पराभव. तिथपर्यंत नेव्हर गिव्ह अप. दुप्पट उसळून उलट आलं पाहिजे. माझी घरची परिस्थिती अनुकूल नाही, भोवतीची मित्रमंडळी टीका करतात, गेले 2-3 नाही नीट झालेलं अपयश आलंय. या प्रत्येकाला रिस्पॉन्स जो आहे आपला हा जास्ती पेटून उठण्याचा पाहिजे, जास्ती आत्मचिंतन करून दुरुस्ती करण्याचा पाहिजे. पण 327 ची मॅच जिंकायची तर त्याला क्रिकेटचा जाणकार सांगतो की तुम्ही जिंकू शकता का? जिंकू शकता. कसं जिंकायचं त्याचं एक ओळीचं वर्णन आहे. ते आहे पुट युअर हेड डाऊन अँड प्ले युअर नॅचरल गेम. जो नॅचरल आहे, काहीतरी उगाच दबाव घेऊन खेळायला गेलो की आपली स्टाईल विकृत होऊन बसते, बिघडते. थिल्लरपणे घेऊ नका आणि अति गांभीर्याने असं सगळं आक्रसलेलं आहे. जस्ट बी युअर नॅचरल सेल्फ. संपलं. मुलाखतीचं सत्र काय 5 मिनिटं असते ना, मी एवढंच सांगितलं असतं आणि सांगितलं असतं अच्छा आता मुलाखतीत भेटतो. जस्ट बी. हा निकष पुढे जे मी आता सांगितलं त्याला अप्लाय करत राहा की आता माझ्या मुलाखतीची मी तयारी करायची आहे तर मी माझा सहज असणे म्हणजे काय नाही. मग आता मी जे उरलेला वेळ बोलीन त्याला काय उरतं? त्याला उरतं की तो स्व योग्य सादर कसा करायचा. म्हणजे खोटेपणा नाही, नाटक नाही. एका बाजूला बी युअर नॅचरल सेल्फ म्हणजे मी काय नेहमी देण्यासारखा राहतो. आज एक टी शर्ट असतो, शर्टची बटणं उघडी असतात, गाडीचे कोणता शक्य वाढवतो कारण माझा 14 फेब्रुवारी वाईट गेलेलाच असतो. तसाच जाईल मुलाखतीला, नाही चालणार. एरवी मी चप्पल घालून वावरतो, नाही चालणार. पण म्हणून दुसरं टोक म्हणजे अगदी सगळे सुटाबुटा टाय घातलेला पाहिजे, ते 3 पीस सूटच पाहिजे आणि असं तोच अवघड होतं असंही नाही. हिरा कोळशाच्या खाणीत सापडतो. हिरा कोणी कोळसावायला जाऊ नये, कोळशाने हिरावायला जाऊ नये. इथे बसलेले सगळे हिरा आहेतच कारण माणसाच्या माणूसपणाचं ते वैशिष्ट्य आहे. सगळे हिरा आहे. काही हिऱ्यांना कळतं, काहींना नाही. दुःखाची गोष्ट आहे की ज्यांना कळतं आपल्यातला हिरा त्यातले कमी जण त्याला पैलू पाडतात, उरलेल्यांना वाटतं आहे की मी हिरा. हिराबाई सगळे आले बरं का. तर मी उरलेल्या भागात म्हणणार आहे की आहे पैलू पाडणे, असलेल्या हिऱ्याला पैलू आणि योग्य गोंधळात प्रेझेंट. ती कोळशाला किती पैलू पाडले त्याच्या भोवतीचं गोंधळ किती केलं तरी होणार नाही गोंधळ. उरलेला वेळ मी काय बोलतोय
तर ते करेक्ट प्रेझेंट कसं करायचं याची काही व्यावहारिक कौशल्य ती मी तुम्हाला 4 त्याचे फॅक्टर्स सांगणार, 4 भागात मुद्दे सांगणार. पहिला भाग मुलाखतीच्या तयारीचे तांत्रिक मुद्दे, तांत्रिक. तो संपल्यानंतर दुसरा भाग असणार आहे आशय कसा मांडायचा, आशयाची मांडणी, आशय. तिसरा भाग मुलाखतीतले संभाव्य प्रश्न, असं कॉमन भाषणात बोलतात, कारण शिवाय वैयक्तिक वेगळे असतात, ते वैयक्तिक अभिरूप मुलाखतीचा हेतूच तो असतो. पण साधारण क्षेत्र कोणती, तिसरा भाग. आणि चौथा ते सगळं डोळ्यासमोर ठेवून तयारी काय करावी, सराव कसा करावा, असे 4 भाग आता मी तुम्हाला सांगणार. पहिल्या भागाला सुरुवात करू. तांत्रिक. कपडे खरं म्हणजे नॉर्मल, तडक भडक रंगाचे नको, फार फॅशनवाले नको, आणि अगदीच पायजमा कुर्ता, जीन्स नको, टी शर्ट नको. वर्णाने ऑफिस वेअर, नॉर्मल ऑफिस वेअर. पुरुष मंडळी असतात तर नॉर्मल रंगाचे ट्राउझर, शूज पॉलिश केलेले, रंग जुळणारे सॉक्स एक्सेट्रा असावेत. अगदी तेही पुन्हा एकतर आपण आईन्स्टाईन व्हायचं असेल तर चालेल, 2 वेगळ्या रंगाचे शूज घाला, त्याच्यापेक्षा आणखी 2 वेगळ्या रंगाचे सॉक्स घाला, पण आईन्स्टाईन व्हा. UPSC MPSCचं ऑफिसर व्हायला जायचंय ना, मग नाही चालत. प्रॉपर मॅच होणारे सॉफ्ट करायचे. फुल शर्ट असला तर असा काय, हाफ असला तर गोष्ट वेगळी, हाफ चालेल का चालू शकतो. काय सवय असले, तुम्ही सोयीचे असलात तर चालू शकतो, नेहमीची सवय नाही. आणि त्यामुळे आता या वेळेपुरता टाय आहे तर ते तुम्हाला असं, पर्सनली मी फार कमी बरं का, बाप जन्मात मी वापरलेला नाही. सर्व्हिसमध्ये 10 वर्ष असताना सुद्धा कधी जर प्रोटोकॉल म्हणतात ऑफिशियल कारणासाठी तर मी वापरला बंद करा, म्हणजे जोधपूर. पण टाय, सूट पॅन्ट टाय असा नाही वापरला. आता अगदीच चाणक्य मंडळमधल्या एखाद्या मुलामुलीचं लग्न असेल तर कदाचित मी सूट पॅन्ट घालेन. लग्न तुमचंच होत्या. असं काय बंधन आहे का अगदीच घालून, अजिबात बंधन नाही. कम्फर्टेबल असणं महत्वाचं. असा तो कपड्यांचा घालायचा, ठरलेल्या वेळेपूर्वी पोचायला. उगाच फार आधी झाडू मारायला जाऊ नका, आणि धावत पळत कसा बसा दापा टाकाचा साधन झालेला आहे असं एकदम शांत बसा. ते सर्टिफिकेट द्यायचे असतात, डॉक्युमेंट्स भरायचे असतात, साईन करायचे असतात वगैरे. कीप जस्ट कीप क्वाइट. त्याला एक इंग्लिशमधलं फार छान वर्णन करतात, त्याला म्हणतात बी विथ युअर सेल्फ आणि बी विदिन युअर सेल्फ. चित्ताचा फोकस आहे. स्वतःबरोबर थांबा, स्वतः थांबा. आपण मराठीमध्ये स्वस्थ हा शब्द वापरतो. तो वापरण्यामधला खरा फार सखोल अर्थ आहे, तो काही वेळा विसरतो बरं का आपण. तो आहे स्वस्थ. इज बीइंग विदिन युअर सेल्फ. स्वस्थ म्हणजे काही वेळा हे जे छापून काही जणांच्या मुलाखती येतात किंवा मॅगझिन्स असतात ना, त्याच्यात वर्णन असतं की ते मी पाहिलेले वर्षानुवर्ष त्याच मुलाखती छापल्या जातात, नाव बदललं जातं, अर्थ वर्णन. पण पुरुष असेल तर तो हँडसमच असावा लागतो, त्याने 3 पीस सूटच लाईट ब्लू कलरचा घातलेला असावा लागतो, त्यांनी असं एकदम स्टायलिश आहेत सगळे, उरलेले हॉलमध्ये बसलेले सगळे असे निराश होऊन कपाळाला डोकं लावून एक दिलके तुकडे 1000 डोळे. मग म्हणतो हाय फॉक्स वाय आर यू सिटिंग लाईक दिस, देन एव्हरीबडी आस्क क्वेश्चन. हा पाडपाड बकवास आहे, दिस इज फ्रस्ट्रेट बुलशिट. आणि याचाच पॅरलल म्हणजे तिचं मुलगी, महिला युवती असेल तर ती पण सुंदर असावीच लागते. खरं म्हणजे मुलाखत देण्याच्या वयात सगळ्याच युवती सुंदर असतात, एवढं तर तुम्हाला एवढा कळलेलं असेल. पण ती देखणी सुंदर असावी लागते. तिने पण पंजाबी असेल तर तो असा लाईट अमुक कलरचा, किंवा साडी अजूनही चालते काही मुलींना साडी, हीच ईश्वर कृपा आहे. गोष्ट वेगळी. ते नाही का पूर्वी स्त्रिया भारतीय घालायच्या. मुद्दा आहे की अजिबात अशी काही आवश्यकता नाही. खरं म्हणजे मुळातला मुद्दा की प्रत्येक माणूस सुंदर आहेच, शरीरावर जाऊन खरे सुंदर आहात काय पहा. पण
म्हणून पोचल्यानंतर फार वचवच वचवच सगळ्यांना केली पाहिजे असंही नाही, आणि घुम्यासारखं घुसच्यात कोणी काय बोललं सहज, जितके सहज असतो आपण मित्रमैत्रिणींची भेट काय झाली तितके नॉर्मल राहा, तितके सहज राहा. नॉर्मल संकेत हा आहे की आधीच्याची मुलाखत चालू असताना एका सत्रात 5 जणांचा होतो, हा नॉर्मल संकेत सरासरी. आधीच्याची मुलाखत चालू असताना जो त्याच्यानंतरचा आहे त्याला हॉलच्या बाहेर येऊन बसायला सांगितलं जातं, आणि त्याच्यानंतरचा त्याला अलर्ट केलं जातं की आता यानंतर तुमचा क्रम आला, दारावर टकटक करा आणि मे आय कम इन सर किंवा मॅडम किंवा मराठीत आत येऊ का. आधीचा कॅन्डिडेट बाहेर पडेल, त्यात काय विचारायचं आहे, बोलवलंच की मुलाखतीसाठी, आता आणखी काय मे आय कम इन सर म्हणायचं, आणि सर का मॅडम. तुम्हाला तुमचं पॅनेल कोणतं आधी माहीत असतं, त्या पॅनेलचे जे चेअरमन आहेत हे सर आहेत का मॅडम आहेत हे माहिती असतं. प्रश्न विचारायचा चेअरमनला. तरीही सुद्धा, कारण हा जो तांत्रिक भाग सांगतोय त्याचा जर कोणी मला विचारलं एका शब्दातला मूळ आशय आहे का, खरं म्हणजे एका शब्दातला मूळ आशय आहे करेक्ट मॅनर्स, गुड मॅनर्स, करेक्ट मॅनर्स. आपल्या मराठीपणाचं हे थोडं दुर्दैव आहे की त्याचं संगोपन नाही नीट होत. आपल्यापाशी सगळं असतंय, आहे बुद्धिमत्ता, आहे कॅलिबर, आहे कर्तृत्व, रफनेस असतो. आणि अनेक वेळा तर आपण वी डोंट इव्हन इंटेंड, पण वाटायला रूडनेस वाटत असतो, तो नजरेत असतो, चेहऱ्यावर असतो, बसण्याच्या पद्धतीत असतो. ते असे हा विचारा प्रश्न, म्हणजे मीच तुमची मुलाखत घ्यायला आलो, ते जाणार मनात, इच्छा मनात नसेल जाणार बोल. त्यामुळे तांत्रिकचा खरा मुख्य आशय आहे ट्रेनिंग इन गुड मॅनर्स, करेक्ट मॅनर्स. टकटक मे आय कम इन सर. अर्थात जर तुम्हाला म्हणतीलच कमी गेट आउट वगैरे म्हणणार नाही, तुमची झाली चालू मुलाखत, हे लक्षात घ्या की त्या क्षणाला तुमची मुलाखत चालू झालेली आहे. मुलाखत याचा अर्थ असा समजू नका की मी खुर्चीत बसलो, प्रश्न चालू झाले की त्याला मी जी उत्तर देईन त्या नो. दार उघडलं गेलेलं आहे, आधीचा कॅन्डिडेट बाहेर पडतोय, चालू झाली, कारण तुमच्या व्यक्तिमत्वाचं ऑब्झर्वेशन चालू झालं. त्यामुळे तुम्ही दारातून खुर्चीपर्यंतची पावलं चालत कशी येतात इज ऑल्सो क्रिएटिव्ह इम्प्रेशन. त्यावेळेला अंगावर कपडे कोणते, दॅट इज फर्स्ट इम्प्रेशन, पण आहे त्याचा गुणांवर परिणाम होतो. मी पाय घसत चालत आलो, काहीतरी असा येण्यासारखा चालत आलो, अगदीच पृथ्वीराज कपूर सारखा चालत आलो, साधी 4 पाव, इट मेक्स अन इम्प्रेशन. बसता कसे, खुर्चीपाशी उभे राहा अँड विश करताय, विश कॉम्प्लिमेंट्स, विश गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग होणार नाहीये, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, अरे चा गुड आफ्टरनून. ते सध्या मी वास्तूत अनुभवतोच काय, मला जाता जाता जरा बरा तुका म्हणे त्यातल्या जरा ऍक्च्युली त्याचं माझ्याशी वैयक्तिक काही घेणं देणं नाही, पण एक वातावरणातली प्रसन्नता आहे, एकदम गुड इव्हनिंग, आणि मग लक्षात येते की नाही आफ्टरनून नाही. त्यामुळे त्याला गुड मॉर्निंग म्हणायचीच मला वेळ येते. हॅलो असं गुड मॉर्निंग, आता दुपार आहे, करेक्ट विश करताय. त्याच्यामध्ये आधी चेअरमन ऑफकोर्स मॅडम असल्या तर गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून मॅडम. इंग्लिशमध्ये म्हणलंच पाहिजे असं नाही, विशेषतः MPSCला तुम्ही नमस्कार म्हणू शकता, अगदीच रामराम, जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद वगैरे काय असेल ते असंही त्यांना काही ॲलर्जी असं नाही, ती जागा नाही, तर आपण नमस्कार सर नमस्कार, आणि मग पॅनेलला सर्वांना. पण मेक इट अ पॉईंट की आधी चेअरमनला आणि मग सगळ्या पॅनेलला. त्या पॅनेलवर जर महिला सदस्य असतील तर पहिलं विश करून झाल्यानंतर इंडिपेंडेंटली त्यांना सुद्धा वेगळं म्हणा गुड मॉर्निंग मॅडम. मुलाखत सोडून उरलेल्या सर्व ठिकाणी महिलांकडे लक्ष द्या हे सांगावं पण लागत नाही. करेक्ट जिथे तुमचं करिअर ठरणार आहे, खरं करिअर बरं का, ते मन्नू तेरा हो गया मेरा क्या होगा वाला करिअर नाही. मेक इट अ पॉईंट, त्यांना स्वतंत्रपणे गुड मॉर्निंग मॅडम त्या चेअरपर्सन व्यतिरिक्त असल्या तर त्यांना स्वतंत्रपणे विश करा आणि सांगेपर्यंत उभे राहा, बसायला सांगितलं जाईपर्यंत उभे राहा. 1000 999 वेळा तुम्ही हे बोलेपर्यंत चेअरमन खून करते किंवा ओके वेलकम थँक्यू यंग मॅन सिट डाऊन असं काहीतरी ते कदाचित म्हणतील. नाही म्हणले तर बसू नका,
खून करणे अशर म्हणतात, इंग्लिश शब्द टू अशर. यू आर बीइंग अशर. सांगित उभे राहा, शांत उभे कसे राहा, 2 पायात समान अंतर पाहिजे. 8 ते 11 इंचाचं अंतर, असे उभे असे. तुम्हाला श्रीकांतच्या कॅलिबरची बॅटिंग करायची असेल तर उभे ते असं उभं राहतंय बॅटिंगला. पण स्ट्रोक मारला की बॉलर जीव द्यायचीच वेळ येते. स्ट्रोक नाही जमला तर श्रीकांतचा जीव गेलेला आणि अगदीच असे उभे राहून अटेन्शन, पूर्ण बॉडी बॅलन्स्ड आणि अशी सवय असते. कोणाला अशी दीड पार भरायची सवय, अशी दीड पार भरायची सवय असते. अरे यार खडकी आहे यार. दोन पायावर समजतात. माणसाला हाताचे प्रॉब्लेम असतात बघा. आता जे मी मोठं क्षेत्र चालू करतोय त्याला म्हणतात बॉडी लँग्वेज. हाताचा माणसाला प्रश्न असतो. मी जे क्षेत्र चालू करतोय त्याला म्हणतात बॉडी लँग्वेज, देहबोली, बॉडी लँग्वेज. आपल्या नुसत्या शरीराने आपण बोलत असतो, नजरेने बोलत असतो. ते भल्या किंवा बुऱ्या संदर्भात एव्हाना अनुभव तुम्ही घेतला असेलच. बुरी तरह से फंसे असं. लोग कांटों से जख्म खाते हैं, हमने तो फूलों से भी जख्म खाए. माझ्याबद्दल नाही बोलत आहे, माझे काय येऊन गेल्या नाही तर पूर्ण ते गेल्या सुद्धा त्या. बॉडी लँग्वेज मॅटर्स. नुसते उभे कसे राहतात, बसता कसे, हात कसे. माणसाला हाताचा येतो प्रॉब्लेम. असं वगैरे अगदीच विश्राम, अगदीच. खाना तयार आहे म्हणा. आर्मीमध्ये रिपोर्ट करतात ना, मेसमध्ये, आर्मीमध्ये जेव्हा मेसमध्ये हे तयार असतं त्यावेळेला बहादूर असा शब्द आहे. तो जो बेटन म्हणजे सोल्जर तो येतो ऑफिसर्स समोर अटेन्शन मध्ये उभा राहतो, सॅल्यूट आणि खाना तयार आहे महाराज. ऑफिसर म्हणतात ओके आलो. त्या आर्मी आहे. इथे इतकंही नाही. हाताचं काय करायचं, हात एकदम रिलॅक्स साईडला असे उभे राहून. ते तुम्ही दूरदर्शनवर गाणं गाताय, दूरदर्शनवरच्या डायरेक्टर्सना असे तर कानाखाली वाजवले पाहिजे असे आहे. ते जयोवस्तू ते हे गाणे जयोवस्तू ते म्हणजे श्रद्धांजली आणि देशभक्तीपर गाणं एका सुरात कोबडे तसेच असे सगळे एका रंगाच्या साड्या, एका रंगाच्या वेळी सगळे असे उभे आणि कळवण्यास अत्यंत दुःख वाटते. काही फिलिंग्स आणि फिलिंग्स आहेत. तुम्ही जे गाणं गाताय गाण्याचं फंक्शन नुसत्या सुरांशी नाहीये, भावनेशी आहे. तर तुमचं काम मुलाखतीत रिलॅक्स खूप नॉर्मली सांगतील बसा, हे शक्य आहे की मुद्दाम एखाद्या वेळेला करतील की नाहीच. मग काय करा, जर उभ्या अवस्थेत प्रश्न विचारायला सुरुवात झाली उत्तरं सुरू करा, पहिली 1-2 आणि मग एकदम स्मितहास्य ठेवत सांगा की मे टेक माय सीट, मे सिट डाऊन, मे आय सिट डाऊन. चालेल का बसलं तर? तेव्हा डाऊन बेस्ट म्हणजे गेले उडत, बसायला पण सांगता येत नाही. नो नथिंग. बसताना खुर्चीला वळसा घालून बसा. आपल्याला सवय असते पण जन्मभराची पडली सवय. गेले म्हणून समजा 2 मिनिट. आधीचा कॅन्डिडेट उठलेला असेल ती खुर्ची अशी असणार आहे. तुम्ही बसताना खुर्चीला वळसा घालून बसा. खुर्ची खरकन ओढू नका बसा. आणि दणकन खुर्चीत आपल्याला सवय असतात आवाज करतात, खुर्चीचा आवाज न करता बसा. बसण्याची पोझिशन असंच रिलॅक्स आहे. पायात समान अंतर, पाठ आपली जमिनीच्या खुर्चीच्या पाठीला लागलेली असं, हात रिलॅक्स्ड, अगदी असे आवडले नका. आणि असे दोन्ही बाजूला सैल सोडलेले आहेत. खुर्चीत तिरका, वरून प्रकाशाचा फोकस तुमच्यावरच आहे. आणि बिछडे सभी बारी बारी. हा गुरुदत्ताचा सिनेमा पाहा का. ऍक्च्युली मी तुम्हाला एक एक्स्ट्राऑर्डिनरी शॉट सांगतो पिक्चर मध्ये, कागज के फूल. पण इतका तुमचा प्रेमभंग झालेला असाल तर जाता कसं अलर्ट आणि रिलॅक्स्ड. लिटरली हनवटी जमिनीला समांतर पॅनेलकडे पाहताय बस आणि थांबा प्रश्न विचारण्याचे. बरं, ह्याच्या हातामध्ये बायोडेटा असतो तुमचा, भरून जो फॉर्म पाठवता तो असतो. आणि नॉर्मली चेअरमन प्रारंभ करेल. मस्त जो प्रश्न विचारतोय
त्याच्याकडे बघून उत्तराला सुरुवात करा. सूत्र आय कॉन्टॅक्ट. तुम्ही आता सुद्धा लक्षात घ्या की मी तुमच्याशी बोलतोय. मी जर आता भाषण करायला सुरुवात केली, आय कॉन्टॅक्ट, तुम्हाला प्रश्नच पडेल की कोणाशी बोलतोय. कितीही दुनियेतली मी अक्कल पातळली तरी पण मी पाहतोय, मी तुमच्याकडे पाहतो आणि काळजी नका करू, सगळ्यांकडे पाहतो. आय कॉन्टॅक्ट महत्वाचं आहे. जो प्रश्न विचारतो, प्रश्न एकाने विचारलं उत्तर इकडे बघून द्यायचं. प्रश्न यांनी विचारलाय, उत्तर मी इकडे बघून मम्मीला विचारून सांगतो, असं सांगतो. गेलं कम्युनिकेशन. मुलाखती कम्युनिकेशन आहे, ते कम्युनिकेशन मधलं स्किल आहे. आय कॉन्टॅक्ट ठेवून हे करा. डोळे आणि चेहरा, व्हॉइस, काय पिच मध्ये बोलायचं. समजा आत्ताचे दिवे गेलेच खरंच, मला माहिती आहे की शेवटच्या मुलाला ऐकू येईल एवढ्या आवाजात मी बोलू शकतो. मग स्किल काय येतं की शेवटच्या मुलाला ऐकू येईल असा आवाज पाहिजे, तरी पहिल्यांदा मी आरडाओरडा करतोय असं वाटतं का मला. शेक्सपियरच्या नाटकातलं काम किंवा नटसम्राट, अरे कोणी घर देता का घर. ते नटसम्राट, अरे कोणी घर देता का, या म्हाताऱ्याला कोणी घर देता का, असं नाटकातल्या शेवटच्या अंकात. डिक्शन म्हणतात त्याला, व्हॉइस. काय पिच व्हॉइस ते लक्षात घेऊन आहे की टेबलाच्या पलीकडे ते पॅनल बसले. एका बाजूला त्यांना हा फार हाय पिच मध्ये, फार श्रील, फार मोठ्या आवाजात बोलतोय, ज्यामुळे पण तो मगरूर, ॲरोगंट वाटतोय, असाही व्हॉइसचा पिच नको. दुसऱ्या बाजूला मला अभिरूप मुलाखती घेताना अनेक जणांना सांगावं लागतं की आम्ही ऐकलेलं चालेल का. आम्ही काय इतकी वाईट बोलत नाही की जल्ला मेला मुर्दा गाडला, तुझा काय नाही का तुला मेल्या, इतक्या बारीक आवाजात. आणि सुखाची आनंदाची गोष्ट एवढीच आहे की अशी मुलं पण भेटतात. अशा बारीकच आवाजाचे आपण आपले रेकॉर्डिंग करतो, ते रेकॉर्ड पण होणार नाही अशा आवाजामध्ये. सांगावं लागतं कारण तो माईक आपण मुलाखत अभिरूप घेताना मध्ये ठेवलेला असतो. आवाजाचा पिच, आणि नुसता पिच म्हणजे आवाजाच्या आकाराचा प्रश्न नाही आहे. ऍक्च्युली माणसाचा ना नुसता सूर पण ॲरोगंट असू शकतो. हॅलो, फक्त फोन हॅलो म्हणजे कानाखाली वाजवलं पाहिजे, नुसता असू. पण एखाद्याचं नुसतं सौजन्याने नमस्कार, आवाज घटवता येतो. त्याच्यासाठी अगदी काय म्हणायचं, बेस्टचा आवाज. अगर किसी ने हिलने की कोशिश की तो भूल के रखूंगा, आवश्यक नाही. जो आहे तो नीट वापर, म्हणजे तुमचा सूर मगरूर वाटता कामा नये, फार मोठा फार लहान असता कामा नये. सहज गप्पा मारताना आपण समोरच्याशी कसं बोलू, तो पिच आवाजाचा. त्यानंतर प्रश्न विचारायला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेला पहिल्यांदा सर किंवा मॅडम असं म्हणून उत्तर चालू करा. कोणते वृत्तपत्र वाचता, तर सर मी सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स वाचतो, अशी उत्तर द्या. आणि मग मुलाखत जशी फ्लो मध्ये येईल तसं सारखं सरसर करत बसू नका. ते पण हंजी केल्यासारखं वाटतं, सायकोफन्सिक. कोणते वृत्तपत्र वाचतात, सर मी सकाळ सर आणि लोकसत्ता सर आणि महाराष्ट्र सर झाडावर चढणे, इतकंही नको. संबोधन करणे हे रिस्पेक्ट व्यक्त करण्याची गोष्ट आहे की यस सर, सर मी सकाळ लोकसत्ता वाचतो असं येईल, किंवा लोकसत्ता आणि सकाळ वाचतो असं येईल, किंवा मॅडम. पण संबोधन अँड देन फ्लो जसा स्टार्ट होईल तसं मग सारखं ते म्हणत बसलंच पाहिजे असं नाही. पुन्हा शेवटाकडे जेव्हा समिंग अप चालू आणि निघायचंय तेव्हा मग पुन्हा एकदा सर अथवा मॅडमने संबोधन घेऊन आपली उत्तरं यावी. तांत्रिक भाग संपवताना आता मी तुम्हाला शेवटचे काही डोंट्स सांगतो की या गोष्टी कानाला खडा लावून करायच्या नाहीत, हे लक्षात ठेवा, टाळायचं. एक म्हणजे एका शब्दाचं उत्तर देऊ नका, मोनोसिलॅबिक आन्सर. लेट्स कोणतं वृत्तपत्र असतात, सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स का, बाय डेफिनिशन मोनोसिलॅबिक उत्तरं रूढ धट वाटतात, खाटकन. तुमचं उत्तर पूर्ण वाक्य पाहिजे, एका शब्दाचं उत्तर देऊ नका. चुकूनही पॅनेलला अर्ध्यावर तोडू नका. पॅनेल मधले सदस्य काही विचारतात, ते तुम्हाला अर्ध्यावर तोडतील का, बिलकुल तोडतील. तसं त्यांनी केलं तर कपाळावर आठ्या बाळगू नका, चिडचिड करू नका, मला या प्रश्नाचं उत्तर संपव दे ना असंही म्हणू नका. पॅनेलने तोडलं, स्माईल ठेवा, तोडलं संपलं, पुढच्या प्रश्नाकडे.
पुढच्या प्रश्नाची जर लिंक, जो प्रश्न तुमचा आधी तोडला मुद्दा त्याच्याशी असेल तर जुळवून घेऊन बोला, इरिटेट होऊ नका. पण पॅनेलला अर्ध्यावर चुकूनही कधी पूर्ण प्रश्न ऐका. पूर्ण पॅनेल जे म्हणते, पॅनेलचं कोणीही तोंड उघडलं की आहात तिथे थांबा. एनिथिंग पॅनेलने बोलायला की थांबा काय, आणि क्वाइटली थांबा. पॅनेलला तोडून थापा मारून उत्तर येत नसेल तर काहीतरी गोल 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 काहीतरी तुकारामाने म्हणलेल्याच्या नावात काय, आणि शेक्सपियरचा सुप्रसिद्ध अभंग आहे ठेविले आनंदे तैसेचे काळ. अजिबात थापा मारू नका. ते लक्षात घ्या की मुलाखत काय, तुम्ही प्रश्नांची उत्तरं बरोबर देता का नाही याला कमी महत्व आहे. प्रश्नाचं उत्तर येत नसलं तर हा विद्यार्थी, हा कॅन्डिडेट कसं हाताळतो याला महत्व. म्हणजे करेज आणि ऑनेस्टी त्याच्यात हे म्हणण्याचे आहे का, आय एम सॉरी, आय डोंट नो सर, यांनी मार्क जात नाही. थापा मारल्याने जाते, ब्लफ, थापा मार, थापा नका मार. त्यानंतर चुकूनही प्रतिप्रश्न विचारू. प्रतिप्रश्न, काउंटर क्वेश्चन, हे म्हणजे सुप्रसिद्ध वपू काळेंची गोष्ट आहे, भांडणारा जोशी. त्याला काही विचारायला द्या, हा उत्तर देतच नाही, उलटाच प्रश्न विचारतो. जोशी ऑफिसची ट्रिप काढायची का नाही काढायची, काय तुम्हाला काय उद्योगधंदे नाहीत का. नेव्हर पोज अ काउंटर क्वेश्चन, प्लेन उत्तर द्या. डोंट आंसर अ क्वेश्चन बाय अ क्वेश्चन. एक सवाल मैं करूं, एक सवाल तुम करो, हर सवाल का सवाल ही जवाब. गाणं छान असल्यामुळे तुम्हाला माहीत असायची शक्यता नाही, मला मान्य. या गाण्याचं भारताच्या टेक्सटाईल सेक्टरची काटकसर करणारं रिमिक्सही आलेलं नसल्यामुळे तर अजिबातच माहिती नसतं. मस्त गाणे, मुकेश आणि आसाबाई. पण हर सवाल का सवाल ही जवाब हो, हे यूपीएससी नाही, एमपीएससी नाही. प्लेन उत्तर पाहिजे, जे प्रश्न आहे त्याचं प्लेन उत्तर पाहिजे. त्यानंतर व्हॉट, काय, ही आपली मराठी सवय. व्हॉट आणि काय वगैरे सुद्धा नाही. पॅनेलने प्रश्न विचारला की गेल्या वर्षीचा वर्ल्ड कप कुठे झाला, गेले कुठे. प्रश्न जर ऐकू आलेला नसेल, तुम्हाला नीट ऐकू आलेला नसेल किंवा प्रश्न समजलेला नसेल तर शांत तसाच स्मितहास्याच्या सुरात म्हणा की आय एम सॉरी सर, आय डिडंट गेट द क्वेश्चन. सर माफ करा, मला प्रश्न लक्षात नाही आला, रिपीट करा असंही म्हणून. मग ते वाक्य फ्रेम काय चालेल, वुड यू प्लीज सर, वुड यू प्लीज रिपीट. माझं तर म्हणणं रिपीट हा वापरूच नका मला प्रश्न. तुम्ही म्हणा सर माफ करा, मला प्रश्न लक्षात नाही सर, प्रश्न जरा पुन्हा सांगता का, हे चालेल. काय नाही, व्हॉट काय नाही. त्यानंतर अनेकांना विशेषतः इंग्लिशमध्ये जर हे चालू असेल मुलाखत तर वेल यू सी अशी सवय असते. कुठेतरी शिकलेल्या स्टाईल्स असतात, ते डीजे विजे, युसी युसी. युसीचं मराठीतलं रूपांतर आहे, कळलं का, कळलं का. तुम्ही एकमेकाशी सराव म्हणून हे जरा बोलून पाहा ना, की कोणीतरी तुम्ही काहीतरी विचारलं, तुम्हाला जो उत्तर देणार आहे तो सांगतो की रोग चित्रपट E² ला लागलाय, कळलं का, कळलं का, कळलं का म्हणजे समोरच्याला येड्यात काढलं. तसं युसी युसी ऍक्च्युअली इट्स नॉट ऍडवाइजेबल. वेल वेल ही तर फार उभं शायनिंग करणारीच स्टाईल. प्रश्न विचारला तुम्हाला की व्हॉट इज द सर्व्हिस ऑफ युअर चॉईस, तुम्ही म्हणलात IPS, म्हणून तुम्हाला म्हणले नो नो, व्हॉट इफ यू गेट IAS. वेल IAS, दिस इज कॉल्ड स्नॉबिश, उद्धट, गर्विष्ठ, टाळ. त्यानंतर उत्तरांच्या मध्ये पॉज आहे, पॉज मोलाचा आहे. प्रश्न विचारला तो संपायच्या आत उत्तर चालू केलं किंवा संपला खटकन उत्तर चालूच करू नका. त्याला म्हणतात डोंट जम्प ॲट द थ्रोट. खट लगेच पडत नका करू. पण प्रश्न विचारला, त्याने ऐकला का नाही ऐकला, किंवा याला उत्तर येतं का नाही येतं, अशी काळजी वाटावी इतका दीर्घ पॉज. म्हणजे पॉजचं टायमिंग आहे, टायमिंग आहे करेक्ट, की यस करेक्ट प्रॉपर प्रश्न ऐकला, तो रुजला मला,
सिंक म्हणतात, यू अलाउड इट टू सिंक इन अँड देन यू स्टार्ट द रिस्पॉन्स. असा जो पॉज आहे हा सरावाचा आहे. मला ही दोन्ही टोकं दिसून आली आहेत. नाही म्हणजे प्रश्न संपल्या क्षणाला एकदम उत्तर चालूच, नाही म्हणजे अटल बिहारी वाजपेयींचं भाषण आणि शेखर सुमननी केलेली नक्कल. मग पंतप्रधान व्हा, गुडघे तपासून घ्या आणि मग पंतप्रधान व्हा. पण UPSC MPSC नाही क्लिअर करता. मुख्य म्हणजे अनेक वेळा प्रश्नांना नुसतेच काही जण नुसतेच बघत बसतात. असं मी पाहिजे, नुसतेच थांबून राहतात, गडबडून गेले, काहीतरी झालं, प्रश्न विचारला, उत्तर येत नाही, नुसतेच बसून राहिले. नेव्हर डू दिस. उत्तर येत नसलं सांगा, सॉरी माफ करा सर नाही. थापा जशा मारायच्या नाही तसं उत्तर माहित नाही पण अंदाजे सांगायचंय तसं म्हणा आणि उत्तर द्या की सर खात्री नाही पण माझा अंदाज आहे की अमुक अमुक बिनधास्त ठोकून दिलं असं उत्तर नाही करायचं. पण खात्री नसल्यामुळे उत्तर दिलंच नाही, नुसता गप्पा बसून राहिला असंही नाही करायचं. मौन मार्गसंमती लक्षण असंही नाही. पॅनेल काय तुम्हाला कुंडली देत नाही पॅनेलची किंवा त्यांच्या मुलांची मुलींची, आणि त्यामुळे काय पॉजच उत्तर देण्याची गरजच नाही का आम्ही भर पक्षाकडचे लागू वगैरे. करेक्ट पॉज आहे आणि नुसते गप्प बसून राहू. तांत्रिक मधला शेवटचा मुद्दा सांगतोय आणि आशयाकडे. तांत्रिक मधला शेवटचा मुद्दा आहे, चुकूनही पॅनेलशी वितंडवाद करू नका. डू नॉट एंटर इनटू आर्ग्युमेंट विथ द पॅनेल. की पॅनेलने एक प्रश्न विचारला, तुम्ही उत्तर दिलं, पॅनेल म्हणलं पण नाही नाही असं आहे, हां ते पाहिलं, बायोडेटा पाहिला, नॉन अलाइनमेंटवर PhD करतो, त्याने असं कागद खाली टाकला, व्हॉट इज द यूज ऑफ नॉन अलाइनमेंट, काय उपयोग आहे. मग मी नॉन अलाइनमेंटचा अर्थ सांगायला लागतो, तो सांगायच्या त्या अर्ध्यावर तोडून दुसरा कोणतरी पॅनलिस्ट म्हणतो बट डोंट यू थिंक नॉन अलाइनमेंट वॉज ओव्हर बाय 1962. म्हणजे मी चायना वॉरचा अनालिसिस सांगायला लागतो, तोवर तिसरा कोणीतरी एकदम तोडून प्रश्न विचारतो बट नाऊ नॉन अलाइनमेंट इज युजलेस. मग मी सांगायला लागतो की बदलत्या कॉन्टेक्स्टमध्ये 7 समिट आणि नॉन अलाइनमेंट काय. मग पॅनलिस्ट सांगतो नाही तरी आय थिंक नॉन अलाइनमेंट इज गॉन, काही त्याला अलिप्ततावादाला काय. मग पॅनेलशी वितंडवाद करू नका. क्वाइटली खरं म्हणजे आपण हे करू शकतो की सर माझं हे मत आहे, पण आपण म्हणत असला तर मी त्या मताचा जरूर आदर करतो, संपलं. डू नॉट एंटर इन टू आर. नाही पण अमुक आहे, नाही पण तमुक आहे, नाही ते असंच आहे, तुम्ही असं कसं म्हणू शकता, नाही रे बघतो. पॅनेलशी डू नॉट एंटर इन टू आर्ग्युमेंट. एक दोनदा उत्तर द्या, त्यावरही जर पॅनेल म्हणत राहिलं तर सांगा की ओके वी ॲग्री टू डिफर. अभिप्राय वेगळा आहे. आशय कसा मागतो. भाग 2. एक आहे प्रश्न माध्यमाचा, इंग्लिश का मराठी. UPSCचा इंटरव्ह्यू मराठीतून देऊ शकतात जर मुख्य परीक्षा मराठी माध्यमातून दिली असेल तर. तिथे मग पॅनेलवर एक मराठी येणारे असतात बसलेले आणि ट्रान्सलेट करून हे बोलणं. मराठीतूनच द्यावा किंवा देऊ नये किंवा इंग्लिशमधून द्यावा किंवा देऊ नये असं काही नाही. ज्या भाषेत तुम्ही अधिक कम्फर्टेबल आहात त्यात द्या. प्रश्न जेव्हा विचारणं चालू होईल तेव्हा लक्षात ठेवा की पहिली काही उत्तरं संक्षिप्त द्या. प्रश्न विचारायला सुरुवात केली एकदमच तुम्ही खूप बडबडायला सुरुवात केली यांनी इम्प्रेशन वाईट होणार आहे. संक्षिप्त आहे पहिली पण पूर्ण होतं, मोनोसिलॅबिक नाही पण पहिली. जशी मुलांना रंगायला सुरुवात होईल तसे प्रश्न अधिक, तसं मग खुलासेवार दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक बोल आणि एकदम फार बडबड सुरू केली असं सुमारे पहिल्या 3 ते 5 मिनिटात करू नये. मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांची सरकारी धोरणाला अनुकूलच उत्तर दिली पाहिजे असं तुमच्यावर यत्किंचितही बंधन नाही. काही वेळा आपल्याला असं वाटतंय काही जणांना की सरकारी धोरणाला अनुकूलच, अजिबात नाही, अजिबात नाही. तुमचं प्रामाणिक मत, पण त्याला अट आहे ते मत समतोल पाहिजे. आणि जे मत मांडताय ते तुम्हाला पुरावे उदाहरणं देऊन मांडता आलं पाहिजे. ते टोकाचं एकांतिक काहीतरी गेल्यासारखं असं असतं का. पण म्हणून ते सरकारी धोरणाला अनुकूलच असलं पाहिजे असं तुमच्यावर यत्किंचितही बंधन नाही. काही वेळा मुलाखतीत आलेल्या प्रश्नांना तुम्ही नकाशा काढून, आकृती काढून, तक्ता तयार करून उत्तर देऊ शकता. तसं तर पटकन तुम्हाला जाणवलं, यू कॅन से सो. समोर कागद असू शकतो, ते नसावं खिशाला, पटकन तुम्ही ते घेऊन यू कॅन ड्रॉ. किंवा फळा, बहुतेक वेळा पॅनेलची जी खोली आहे तिथे एक फळा पण असतो. काही वेळा पॅनेल सांगेल पण तुम्हाला की हे जरा फळ्यावर काढून दाखवतो.
अमुक हे कसं आहे, DTH ची टेक्नॉलॉजी काय, किंवा मी मोबाईलवर बोलतो, एक्सप्लेन करा. तर तुम्ही ते शब्दातल्या एक्सप्लेनेशन पेक्षा तुम्ही मोबाईल सिग्नल सॅटेलाइट इथून अमुक किंवा DTH तुम्ही यू कॅन ड्रॉ अ फिगर. बार चार्ट आहे, पाय चार्ट आहे, फिगर आहे, ट्री स्ट्रक्चर आहे, तक्ता, नकाशा. पण हे तुम्हाला ऑनलाईन म्हणजे बोलताना योग्य जागी लक्षात आलं पाहिजे. जसं असेल तर तुम्ही सांगू शकता की सर दाखवू काय असं असं तक्ता काढू शकता. तुम्हाला समजा आय एम सॉरी सर आय डोंट नो, माफ करा सर माहित नाही, अशी आले प्रश्न. म्हणजे उदाहरणार्थ जे तुमचं क्षेत्रच नाही त्यावरचेच प्रश्न चालतात. अजिबात गडबडून जाऊ नका. 1 2 3 अशी द्या उत्तर. मग असं जर कंटिन्यू झालं तर उत्तर देतानाच सौजन्याने सांगा की सर माफ करा, आपण विचारलं ते माझं क्षेत्र नाही, हे माझ्या अभ्यासाचे विषय नाही. त्यामुळे उत्तर न आल्याने मार्क जात नाही. मग खरा कस कुठे लागतो? तुम्ही जेव्हा म्हणाल की सर माफ करा ते माझं क्षेत्र नाही, सर माफ करा ते माझे विषय नाही, त्याने तुम्हाला मिळेल ओके तुमचं क्षेत्र कोणतं, ओके तुमचं विषय कोणते, आता तुमची खरी परीक्षा चालू आहे. कारण यानंतर तुम्ही जेव्हा सांगाल की माझे विषय आहे तर माझं क्षेत्र आहे, त्याची न येणे उत्तर मग मार्क जाते. मी आर्ट्स आहे आणि एकदम मला येऊन त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स आणि फिजिक्स वगैरे विचारायला सुरुवात केली. पहिल्या एका दुसऱ्या मी प्रयत्न करेन कारण अपेक्षित आहे. UPSC MPSC ची तयारी ज्याला करायची त्याला इतकं व्यापक समज अपेक्षित आहे. पण फारच तपशिलाचे यायला लागले तर ह्याचा फॉर्म्युला सांगा. जगामध्ये एकूण मास अँड एनर्जी किती आहे याचा एक फॉर्म्युला आहे, त्याला सिग्मा म्हणतात, G, आणि ग्रीक अक्षर सिग्मा आहे. पण त्यात तो विचारला ऍक्च्युअल फॉर्म नाही सांगता येणार, नाही ना सांगता येणार, नाही ना, कारण ते माझं फील्ड नाही. यू कॅन ऑलवेज से की सॉरी सर फिजिक्स माझं फील्ड नाही. म्हणते ठीक आहे ना, तुमचं फील्ड कोणतं? मी जेव्हा म्हणेन हिस्ट्री पोल सायन्स. त्यानंतर जेव्हा सुरू होतील प्रश्न त्यावर दांड्या उडाल्या तर मार्क घेईल. तुम्हाला येणार का? अनेक जणांची अशी समजूत असते की काहीतरी छंद असलाच पाहिजे. हे खरं नाही. छंद, तुम्हाला छंद काय मनापासून जो असेल असला तरच घ्या. पण एकदा दिला किंवा तोंडी सांगितला की तो जो छंद सांगाल त्याच्या प्रश्नांची उत्तरं आली पाहिजे. मला वाचायला आवडतं, मग अलीकडे काय वाचलं हे विचार करायचं. कशाचं वाचायला आवडतं मग? म्हणजे अलीकडे बहुधा वाचलं तरी काही नाही, किंवा 4 चौघात सांगण्याजोगं नाही वाचलं. जे म्हणा क्रिकेट आवडतं, क्रिकेट आवडतं का? क्रिकेट खेळता का? क्रिकेटचे प्रश्न आहे. जे म्हणा बॅडमिंटन आवडतं, कशिदा करायला आवडतो, स्वयंपाक करायला आवडतो, ही पुरुषांची उत्तर आहेत वाटते. जे म्हणाल छंद बंधन नाही. पण एकदा तुम्ही सांगा ट्रेकिंग आवडतं तर मग कुठले ट्रेक, कुठले गड, काय केले, गडांची माहिती, त्यानिमित्ताने येणारा इतिहास, छंद. फार मोलाचा मी एक पुढचा मुद्दा सांगतो. आता मुलाखतीतल्या अनुभवांमधनं निष्कर्ष काढत काढत केलेला आहे. सूत्र काय? नकारात्मक उत्तर देऊ नका, निगेटिव्ह. खरं म्हणजे हे जीवनाबद्दलचं सूत्र आहे. मुलाखतीपासून जीवनापर्यंत आपण अमुक एक जे करतो ते का करतो याचं तुमचं उत्तर. अमुक एक करायचं नाही म्हणून हे करतो, त्याला नकारात्मक म्हणतात. मुलाखतीच्या परिभाषेत मी काय सुचवतोय? ऑप्शनच अमुकच का घेतले? तर मला इंजिनिअरिंगचे विषय आवडत नाही त्यामुळे मी हे नकारात्मक उत्तर जातं. सर्व विषयांवर स्ट्रॅटेजी उत्तरांची तुम्हाला करायला लागेल, पण मूळ सूत्र ते उत्तर पॉझिटिव्ह होकारात्मक म्हणजे काय? म्हणजे मी इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंगचे विषय मला स्पर्धा परीक्षेला आवडत नाही किंवा इंजिनिअरिंगचे विषय स्कोरिंग नाहीत असं सांगितल्यामुळे मी हिस्ट्री पोल सायन्स घेतलं, याला म्हणतात निगेटिव्ह. तुमचा आयुष्यातले निर्णय घेण्याचा हाच निर्णय का घेतला? बिकॉज तो घ्यायचा होता, याला पॉझिटिव्ह उत्तर म्हटलं. दुसरा कुठला तरी घ्यायचा नव्हता, टाळायचा होता, तिकडून पळ काढायचा होता म्हणून इकडे येतोय, याला निगेटिव्ह उत्तर म्हणलं. त्यामुळे समजा इंजिनियर असून हे विषय का घेतले, ऐच्छिक विषय हेच का घेतले? खरं म्हणजे पॉझिटिव्ह उत्तराचा अर्थ आहे की मी उपलब्ध ऐच्छिक विषय पाहिले, त्यातले हे 2 मला जास्ती आवडणारे, या दोनातली माझी उत्तर जास्ती मला गुण देतील असे वाटले म्हणून मी, म्हणजे त्यामागचा ऍटिट्यूड आहे पॉझिटिव्ह. निगेटिव्ह नकारात्मक उत्तर देऊ नका. ज्याला UPSC MPSC व्हायचं आहे त्याचा खरं म्हणजे खूप विस्तृत माहिती असणं आवश्यक आहे. ते मात्र तयारीच्या काळात आहे.
त्यामुळे कुठल्याच क्षेत्रातल्या बेसिक प्रश्नाला तो असा डम नुसताच बसून राहिला अपेक्षित नाही. त्यामुळे खेळ, वाचन, संगीत अशी चतुरस्त्र माहितीच किमान याचा फार तपशील माहिती पाहिजे असं नाही. अवंतिका सध्या कोणाच्या घरी राहते तर मला माहिती नाही, माझ्या तर नाही, अपेक्षित नाही, इतकं अपेक्षित नाहीये. पण केबल टीव्ही म्हणजे काय, आता DTH ची पद्धत म्हणजे काय, पॉलिसी डिसिजन्स आहेत, खेळ, वाचन इत्यादी. अशाच्या मी शेवटच्या भागाकडे येतो. शेवटचे 3 मुद्दे. एक म्हणजे तुमची मुलाखत घेत असताना पॅनेल एकमेकात काही कॉमेंट्स टाकतो. हे लक्षात घ्या की तो तुमच्या मुलाखतीचा भाग आहे. नुसते बसून नका राहू. त्या कॉमेंट मध्ये लपलेलं भाष्य, त्याच्यात लपलेला प्रश्न लक्षात घेऊन एखादं वाक्य, म्हणजे कॉमेंटची दखल घेणे. काही वेळा दखल घेणे म्हणजे गप्प बसणेच असू शकतं. ते याला सार्वकालिक सांगता नाही येणार. द पॉइंट इज त्या कॉमेंट्सची दखल घ्या. त्या कॉमेंट्स, त्या पॅनेलला कंटाळा आला आहे, सारखं मिरिंडा पिऊन पिऊन तोंडाला चित्ता आलेला आहे, त्याचं काय करू, त्यामुळे ते आपसात काहीतरी टाकाटाकी करतायत, याकरता चालले नाही. इट्स अ पार्ट ऑफ युअर इंटरव्ह्यू. रिॲक्ट टू दॅट. हाऊ टू रिॲक्ट याला एक सूत्र नाही. मग याला तो प्रश्न काय, कॉमेंट काय यावर ठरेल, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हजरजबाबी किंवा विनोदी उत्तर चालतील का, उत्स्फूर्तपणे आली तर चालते. तुम्ही प्लॅन नाही करू शकत. इंटरव्ह्यूतले विनोदी बरं नाही, एक तरी दर 3 मिनिटाला एक तरी हजरजबाबी उत्तर आलं तर मुलाखत विनोदी न होता तुम्ही विनोदी व्हा. आणि हे लक्षात घ्या की हजरजबाबी उत्तर म्हणजे मुलाखतीतलाही विनोद हा निर्विषद म्हटलं मी, खरं म्हणजे ते जीवनाबद्दलही खरं. दुसऱ्याला पोचणारा, दुसऱ्याची अपमानजनक टिंगल करणारा असा नाही. आयुष्यभर माझी लाडकी संज्ञा ती इंग्लिश मधली आहे, लाफिंग ॲट द पीपल आणि लाफिंग विथ द पीपल. त्याच्यात जमीन अस्मानाचं अंतर. आपल्या जोक, आपली विनोद बुद्धी शुड नॉट बी लाफिंग ॲट द पीपल. त्याच्यात रिडिक्यूल करणे, टिंगल आहे. पण लाफिंग विथ द पीपल म्हणजे सगळे मिळून हसतो उत्स्फूर्तपणे, त्यामुळे निगेटिव्ह नाही. पण असं काय पक्का निश्चय करून बसण्याचं काम नाही. खरं म्हणजे ना, मुळात याचा संबंध आहे बिईंग युअर ओन नॅचरल सेल्फ. सहजपणे जर तुमच्यातली उत्स्फूर्तता, विनोदवृत्ती असेल तर उत्तर द्या, नसेल तर काय आकाश कोसळत नाही ना. काही जण असू शकतात की सहजगत्या ते गंभीरच आहे. मला तासाला हे अनेकदा दिसतात. अनेक जण मी जोक केलेला असून हसण्याचं न हसण्याचं डेअरिंग करतात. समजले काय लेखो, मी जोक करतो हसत नाही, चाललंय काय. असू शकतात त्याचं का बंधन आहे काय, स्वभावावर अवलंबून आहे. एखाद्याचं नाही, एखाद्याचं गंभीर असू शकतो. एखाद्याचं असंही अपेक्षा बांधाचं दुःख असतं की अहो सर आम्ही तुम्हाला काय समजलं, कसे जोक करताय. मी पाहिलेलं आहे डोळ्यांमध्ये. ज्या वेळेला मी एखादा शाकाहारी जोक सांगतो तेव्हा अपेक्षा बांधण्याचं दुःख. तुमच्याकडनं अपेक्षा काय फार ऐकलेलं आहे तुम्ही, हे काय चाललेलं आहे. अध्यात्म बोलताय आणि असला काहीतरी जोक. बरं, अध्यात्माला अजिबात हसण्याचं वावर. खरं म्हणजे हसता येणे इज अध्यात्म नंबर 2. नंबर 1 प्रसन्नता, चित्ताची, वृत्तीची समत्व आहे वृत्ती. पण नेक्स्ट टू दॅट ते मध्ये जे जैन मुनी पुण्यात येऊन गेले, मला त्यांची जाहिरातच आवडली. मी एकदा माझ्या मुलाबरोबर मोटरसायकलवर चाललो होतो, तर थांबून त्याला सांगितलं सिद्धार्थ वाच, हसना पुण्य है और हसाना परम पुण्य है. पण मूळ पाहिजे की तो तुमच्या स्वभावात असावा. नसलं तर वाईट नाही, अजिबात काही वाईट समजण्याचं कारण नाही, पण उत्स्फूर्तता. शेवटचा मुद्दा आहे आत्मविश्वास. आत्मविश्वास सामोरं जे जायचंय ते शेकी, तळमळीत नाही. आणि आत्मविश्वासाची जी करेक्ट सीमारेषा, बॅलन्स, तो लक्षात आला पाहिजे. आत्मविश्वास म्हणजे मगरुरी नाही आणि सौजन्य म्हणजे दुबळेपणा नाही. हात तोड आणि सामोरे. तिसरा भाग, संभाव्य प्रश्नांचे क्षेत्र कोणते. तुमचं नाव, ते पूर्ण नाव, नावाचा अर्थ, वडिलांचं नाव, आडनाव, तेच आडनाव का, ते पदवी आहे का, गावावरून आहे का, प्रोफेशनचं क्षेत्र होतं का, नाव. मग हे क्षेत्र, गाव आणि प्रदेश, कोणत्या गावचे, तो प्रदेश कोणता,
जिल्हा कोणता, UPSC असेल तर राज्यावरून, महाराष्ट्रात गेलेल्या कॅन्डिडेटला महाराष्ट्रावरून प्रश्न येतील, असे नाव, गाव, तुमचा प्रदेश याचे. त्यानंतर आहे परिवार, फॅमिली, कुठली, छोटी मोठी, सध्याची, फार तुम्ही आशेने जिच्याकडे डोळे लावून बसतात अशी भविष्यातली फॅमिली बोलतोय, पण फॅमिली बॅकग्राऊंड याविषयी. पुढचं क्षेत्र आहे तुमचं शिक्षण, फॉर्मल जे काय, जे शिकलात, काय शिकलात, BA, BCom, BSc एक्सेट्रा, त्यातला विषय. आणि थोडेफार तुम्ही त्याचे प्रश्न गृहीत धरावे लागतील. BSc केमिस्ट्री आहे तर केमिस्ट्रीवरचे 2-4 प्रश्न येणं गृहीत धरावे. BSc केमिस्ट्री आहे पण मला केमिस्ट्रीतलं काहीच कळत नाही, केमिस्ट्री शब्द काढला की फक्त क्लोरीनचा वास येणं चालू नाही चालणार. जो तुमच्या पदवीचा विषय आहे तो ब्रशअप करणे तो पाहिजे थोडा तरी. ऐच्छिक विषय येणार प्रश्न थोडे तरी येणार. तेच ऐच्छिक विषय का घेतले हा येणार. त्यातलं लेटेस्ट अद्ययावत काय हा येणार आहे. ऐच्छिक विषयाचं क्षेत्र. जॉब जर करत असला तर जॉबवर नाही, जे जॉब करतात ते जॉब ते काय आहे, कुठे आहे, त्यातलं काय असं क्षेत्र येऊ शकेल. प्रचलित घडामोडी होता 100%. त्यामुळे तुम्ही मुलाखतीला जाण्याच्या दिवसापर्यंतची वृत्तपत्र वाचलेली पाहिजे. पेपर कोणते वाचता, आज मुलाखतीला येण्यापूर्वी वाचले का, तर मग आजची हेडलाईन काय तर तुम्हाला रेल्वे बजेट सकट सांगता आलं पाहिजे. त्यामुळे प्रचलित घडामोडीचं क्षेत्र आहे मोठं. त्याच्या पुढचं आहे सेवेचा चॉईस कोणता, सर्व्हिस तीच काय ते विचारते. तुमचे यजमान कोण, काय करतात, त्यांचं बॅकिंग आहे का वगैरे वगैरे. बरं का, खरं म्हणजे हे मी याला म्हणतो की खरं तर हे योग्य नाही, दुर्दैवी आहे. पुरुषाला विचारले जातात का हे प्रश्न, पुरुष असून प्रशासन चालवता येतं. पुरुषाला विचारलं जातं का स्वयंपाक सांभाळून आणि मुलं बाळ सांभाळून संसार प्रशासन कसं चालवणं. नाही, दुर्दैवाने पण समाजाची आहे ती वस्तुस्थिती आणि मुलींनी ती लक्षात घेऊन उत्तर याचा अर्थ याचं समर्थन आहे असं नाही, पण हे लक्षात ठेवा की येणार. तर करिअर त्याला तुम्हाला उदाहरणं देता आली पाहिजे की विवाहित आहेत किंवा करिअर म्हणजे घर संसार उत्तम सांभाळणे, उत्तम नव्हे नॉर्मल पुरुष अधिकाऱ्यांपेक्षा चांगलं प्रशासन चालवलेल्या महिला अधिकाऱ्यांची उदाहरणं आहेत खूप आहेत, ती देता आली पाहिजे. फार किरण बेदी बसतो पण ज्या मुली हे लक्षात ठेवा येणार. एक दुःखद एरिया पण शक्य आहे ती म्हणजे पूर्वीचे अटेम्प्ट किती झाले ते रेकॉर्डवर असतात त्यांच्यासमोर समोर येऊ शकतो प्रश्न की पूर्वी काय झालं, इतके अटेम्प्ट का घ्यावे लागले. तर मग तुमचं चिंतन करून एक योग्य उत्तर ते मी शेवटच्या भागात सांगणार आहे, पण प्रश्नाचं हे एक क्षेत्र आहे. आणि संभाव्य प्रश्नांच्या अधिक माझ्या नोट्समध्ये मी मांडलेला शेवटचा आहे, मोलाचा आहे, तो म्हणजे मुळात काय आहे. सगळे गृहीत धरून चालू कि हा 100% इट इज लाइक अ कंपल्सरी क्वेश्चन. व्हाय डू यू वॉन्ट टू जॉइन सिव्हिल सर्व्हिस. सिव्हिल असू दे मुलाखत, वाय दिस वाय, याच्या एका योग्य आणि खऱ्या उत्तराची नीट तयारी करून ठेवा. जे तुमचं मनापासून खरं आहे ते देशसेवेसाठी यायचं आहे हे उत्तर देण्याचं बंधन नाही तुमचं. खरंच मनात अंतःकरणात ते क्लिअर असेल तर हे जरूर येऊ शकतं की मला पटलंय की हे एक देशसेवेचं माध्यम आहे, ते माझ्या स्वभावाला सुसंगत आहे म्हणून मी जॉईन करू इच्छितो. पण बंधन नाही, तिथे एक चांगला पगार मिळतो आणि मला आर्थिक सुरक्षितता मिळेल म्हणून मला यायचं आहे. या उत्तरात काही वाईट नाही. सिक्युरिटी आहे, स्टेटस आहे, पॉवर्स आहेत आणि तिचा मला समाजहितासाठी उपयोग करता येईल, या उत्तरात काही गैर नाही. गैर कोणती, ती उत्तर केवळ देऊ नयेत असं तर मी नाही म्हणत आहे, मुळात ती उत्तरं मनात सुद्धा खरं तर असू नये असे असलेले इथे नसतील असंच माझं गृहीत आहे. म्हणजे रुबाब करता येतो, लालदेवाची गाडी मिळते, टिर्या उडवत फिरता येतं, पैसे खाता येतात, बिरादरीवाल्यांच्या फायदे पुढे सरकवता येते, इतरांच्या दाबता येतात, जातीपाती पाळता येतात, पुरुष अधिकारी असला तर सत्तेच्या खुर्चीत बसून महिलांचा गैरवापर करून घेता येतो, मुख्य म्हणजे लग्नाच्या बाजारात भाववर जातो. अशांना तिथं चौकात उभं करून जोड्याने मारण्याच्या लायकीचं ती उत्तरं नसलीच पाहिजेत मुळात. तर बाकी कुठली जे ऑनेस्ट, द पॉइंट इज ऑनेस्ट उत्तर. अंतःकरणाला विचार खरंच मी सर्व्हिस जॉईन का करू इच्छितोय, ते जे ऑनेस्ट उत्तर आहे ते घ्या. आणि आता भाग क्रमांक 4 तो म्हणजे आता तयारी काय करा, याची काही प्रॅक्टिकल सूत्र. आत्तापासून तयारी काय काय करा, कशी करायची, अत्यंत प्रॅक्टिकल, लिटरली आजपासून काय करू शकतो. एक म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमची ही मी जी प्रश्नांची बॅकग्राऊंड मी सगळी सांगितली अनेक, या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला काय प्रश्न येणं शक्य आहे याची एक मास्टर लिस्ट लिहून करा.
जे चाणक्यत येणार आहे ते जरूर माझ्याकडनं अथवा कोणाहीकडनं ती एकदा चेक करून घ्या विचारून. तो तर आपण आपल्या अभिरूप मुलाखती दोन्ही ठिकाणी ठेवणारच आहोत की पर्सनली अँटिसिपेटेड क्वेश्चन तुला काय येऊ शकतात ही मी आता प्रश्नांची सांगितली एरिया, पण ती लक्षात घेऊन संभाव्य व्यक्ती सापेक्ष प्रश्न, तर मग ते चक्क प्रश्न लिहून काढा आणि त्यांची उत्तरं काय दिली पाहिजे त्याच्या नीट स्ट्रॅटेजीचा विचार करून चक्क ती उत्तरं लिहून काढा. मी तर सुचवतोय की रेकॉर्ड करा, ऑडिओ किंवा व्हिडिओ. आपण आपले जे का ठेवलंय हे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ऑडिओ आणि नंतर ती पहा अशी पण व्यवस्था. त्याचं कारण आहे अनेकदा आपल्यालाच आपल्या काही लकबी लक्षात येत नाही, अनेकदा आपल्यालाच आपला सूर लक्षात येत नाही, अनेकदा आपलीच नजर बोचरी आहे हे नाही येत लक्षात. पण ज्या वेळेला आपण तिसऱ्या व्यक्ती सारखे पाहू स्वतःकडे तेव्हा लक्षात येते की मी असा पाय मुडकून बसलोय किंवा हातापायची हालचाल जरा जास्त चालली आहे किंवा मी प्रश्न विचारलाय पण मी असाच बघतोय, आवाज बरोबर नाही, व्हॉट एव्हर. त्यामुळे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वतः करू शकता. चाणक्य देतात त्यांना देतात हे सगळं उपलब्धच आहे, पण तो सराव करा. तज्ञांची भेट इंग्लिशमध्ये देणार असला तर इंग्लिशचा म्हणून सराव, बोली इंग्लिशचा तो करता येतो. तो आता तयारी सुरू केली तरी रिझल्ट लावून मुलाखतीला प्रत्यक्ष जाण्यापूर्वी तुमचं इंग्लिश चांगलं असू शकतं. या प्रत्येक मुद्द्याचे खूप उपमुद्दे आहेत आणि अर्थातच मी आज मुख्य असे म्हणते अधिक तपशील समक्ष अथवा विविध पुस्तक आपले जेव्हा चालू होईल त्यावेळेला प्रत्येकाला दिली जाणारी एक पुस्तिका छोटी, त्याच्यात हे खूप तपशीलवार मांडले. आजचा हेतू आहे याचे 2 डोळे सो दॅट मार्गी लागत तयारीला सुरुवात होईल. तुमचं भरपूर वाचन पाहिजे या काळात आणि विशेषतः वृत्तपत्र, विशेषतः प्रचलित घडामोडी सातत्याने नियमित वाचन पाहिजे आणि रेकॉर्डिंग करून घ्या. सगळ्यात या तयारीचा आशय आहे उत्तरांचं पॉलिश, म्हणजे पदवीच्या विषयावर नाही एकदा राग झटकणे, ऐच्छिक विषयांवर नाही एकदा राग झटकणे, मेन्ससाठी जी तयारी केली होती ती एकदा अपडेट अद्ययावत करणे, ताजीतवानी करणे. मुख्य आशय येतो उत्तरांची स्ट्रॅटेजीज नीट ठरवून ठेवणे. ट्रिकी प्रश्न कुठले येणं शक्य आहे, मी अडचणीतील असे कुठले असणं शक्य आहे. आणि या ज्या एरियात मी सांगितलं 4था अटेम्प्ट आहे, का रे बाबा 4था, याचं काय फार चेहरा टाकून उत्तर देणार असतात. मूल अटका आहे, छान आहे हिंदी संज्ञा, मूल अटका असं येतं. मूल अटका ही संज्ञा आली की इमेजच डोळ्यासमोर दिलं का प्लेन शांत चित्ताने समत्व बुद्धीने उत्तर कसं द्या. ते आहे स्ट्रॅटेजीज ठरवून, शब्दरचना ठरवून. कारण काही वेळा मनात नसलेला एखादा शब्द जातो त्यातनं अर्थ तिसराच काहीतरी निघतो. आपल्याला म्हणायचं असते होऊन बसतं काहीतरी तिसरंच. त्यामुळे आत्ताचा काळ आहे हे वाचन ब्रशअप करणे, अद्ययावत करणे, पण उत्तरांच्या योग्य स्ट्रॅटेजीज ठरवून म्हणून उत्तरं लिहिलेली, तपासून घेतलेली, रेकॉर्ड केलेली, ती ऐकली, मग उत्तरांचा कंटेंट पण आणि स्टाईल पण एवढं